श्री स्वामी समर्थ। अशा लोकांच्या घरी लक्ष्मी जी आहे ती कधीही थांबत नाही, कधीही टिकून राहत नाही। काही घरातल्या लोकांच्या या विचित्र सवयींमुळे त्या घराचं खरंच नुकसान होतं। त्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येतं, आलेला पैसा टिकत नाही। किती पण कष्ट करा पण तरीही त्या घराचं कल्याण होत नाही, त्या घरातल्या लोकांची प्रगतीच होत नाही। म्हणजे या सोप्या गोष्टी आहे, काही या सवयी आहे, या इतक्या आपल्याला त्रास देऊ शकतात की त्याचा इतका वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगावा लागू शकतो। म्हणून बघा, अशा जर तुमच्या घरामध्ये गोष्टी घडत असतील तर त्या आजच थांबवा। 100% तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील। या गोष्टी जर तुम्ही आजपासूनच थांबवल्या तर तुमच्या घरातल्या लोकांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळायला लागेल। तुम्ही जे कमवताय त्याचा बरोबर तुम्हाला मोबदला मिळेल, अडचणीतून मार्ग सापडायला लागतील। आणि अशा सवयी असलेल्या लोकांच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही थांबत नाही, तिथे अलक्ष्मीचा वास असतो। आणि जिथे अलक्ष्मी ना, मग त्या घरामध्ये खरंच त्या घराचं खूप वाईट होतं। अशा काही सवयी असतात की त्या माणसाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जातात। तुमच्याकडे जर या सवयी असतील, कोणाला घरामध्ये असतील, तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, गरिबी येते। आणि अशा परिस्थितीत जर या सवयी वेळेत सोडल्या नाही तर मग कठोर परिश्रम करून सुद्धा अपयशच तुमच्या हातामध्ये येतं। आणि मग आपण आयुष्यामध्ये कुठेतरी खचून जातो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं। तर सगळ्यात पहिले म्हणजे ज्या घरामध्ये महिलांचा आदर होत नाही तिथे माता लक्ष्मी कधी सुद्धा थांबत नाही। ज्या घरामध्ये त्या महिलेचा योग्य आदर होत नसेल, तिचा मानसन्मान होत नसेल आणि तिचा काहीतरी वेळोवेळी अपमान होत असेल तर त्या घरामध्ये कधीही समृद्धी, शांती, सुख आनंद जे आहे ते टिकून राहत नाही। कारण बघा, घरातली स्त्री ही देवीप्रमाणे मानली जाते। आणि बघा, घरातली स्त्री जर सगळं वेळोवेळी करत असेल तरी पण तिला काहीतरी कधी कधी वाईट बोललं जातं, टोमणे वगैरे दिले जातात। बघा, मी कधी असं म्हणत नाही की स्त्रिया या 100% बरोबर आहे, मान्य आहे, कधी कधी चुका स्त्रियांच्या पण असतात। पण घरामध्ये बघा, 2 वेगवेगळ्या प्रकारचे, 4 वेगवेगळ्या प्रकारचे डोकं आले, प्रत्येकाचे विचार वेगळे, घरामध्ये भांडण होतात। कारण तेच घर असतं ज्या घरामध्ये भांडण होतात। पण ते भांडणं इतके पण घाणेरडे नको, इतके पण विचित्र नको की त्यामध्ये अतिशय शिवीगाळ खूप केला जातो किंवा त्या महिलेला रोज काहीतरी अपमानास्पद बोललं जातं। ती महिला घरातली कष्ट करते, घरासाठी जीव काढते, पण तरी पण तिला पाहिजे तसं तिचा मान मिळत नाही, तिला वेळोवेळी काहीतरी बोललं जातं। तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही। तिथून सुख, शांती, आनंद हे सगळं घेऊन माता लक्ष्मी निघून जाते, त्या घरावरती नाराज होते। म्हणून लक्षात ठेवा, कधी पण घरातल्या स्त्रीचा, घरातल्या मुलींचा, कुमारिका मुली वगैरे ह्या सुद्धा देवीचं रूप असतात, त्यांचा सुद्धा कधी अपमान करू नका। काहीतरी वायफळ त्यांना काहीतरी घाणेरडा त्यांना शब्द बोलणं, अपशब्द बोलणं हे चुकीचं आहे, हे टाळलं गेलं पाहिजे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अहंकारी आणि कपटी माणसाजवळ कधीही पैसा राहत नाही। बघा, जीवनामध्ये यशस्वी आणि म्हणजे आदरणीय, मानसन्मान मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नम्रता आणि प्रामाणिकपणा खूप गरजेचा आहे। ज्या लोकांच्या स्वभावामध्ये अहंकार असतो, ते जे लोक इतरांना फसवतात, इतर लोक पुढे गेलेले त्यांना सहन होत नाही। कुठलीही मोठी गोष्ट एखाद्याने चांगली केली त्याच्यात त्यांना वाईटपणा दिसतो किंवा ती गोष्ट त्यांना बिलकुल सहन होत नाही, म्हणजे जळाऊ वृत्ती वगैरे आपण जे म्हणतो, ते लोक त्यांच्या स्वतःसुद्धा आयुष्यामध्ये कधीही पुढे जात नाही। कारण बघा, शेवटी त्यांना रिकाम्या हातानेच परत यावं लागतं। त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये अहंकार असतो, मग ते किती पण देवदेव करू द्या, काहीही करू द्या, 2-2 तासाचं त्यांनी पारायण केलं, पण त्यांच्या मनामध्ये जर अहंकार आणि कपटीपणा असेल ना तर ते लोक कधीही यशस्वी होत नाही। शेवटी काय होतं की त्यांना त्यांच्या पदरामध्ये काही पडत नाही, ते गरिबीच त्यांच्या नशिबी येते। त्यामुळे कपटी आणि अहंकार हे असे दोष आहे ना जे माणसाला आतून पोकळे करत असतात, तर त्यामुळे आणि अधोगतीकडे ते नेत असतात। तर त्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण आपल्या मनामध्ये कोणाबद्दल काहीतरी जळाऊ वृत्ती, कोणाचं चांगलं सहन न होणं, या गोष्टी कधीही आपल्या मनात यायला नको। जो तो प्रत्येकाच्या स्वतःच्या कष्टाने असतो आणि नशिबाने असतो। आणि आपण काय आहे, आपण आपला दोष इतरांना देऊन चालणार नाही की हां, माझ्याच बाबतीत असं होतं, माझ्या नशिबातच हे का, आपल्या नशिबात हे। आपण एकदा आपल्या स्वतःचा अभ्यास केला पाहिजे। दुसऱ्यांबद्दल विचार करण्यापेक्षा आपण स्वतःचा विचार केला पाहिजे की आपल्याकडे ही गोष्ट का नाहीये, आपल्याकडून काही चुकतंय का। तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की अशा मनामध्ये असे वाईट विचार ठेवून कधी पण कुठलं काम करू नका। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक अपशब्दांचा वापर करतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही। शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते। जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही, अपशब्द वापरले, तर त्याचा परिणाम त्याच्या नातेसंबंधावर व्हायला लागतो, मग नंतर नशिबाला दोष द्यायला लागतो, मग हळूहळू तो संपत्तीवर व्हायला लागतो। म्हणून कठोर भाषा बोलणारे लोक किती पण परिश्रम करू द्या, त्यांना जीवनामध्ये पूर्ण यश येत नाही। कायमस्वरूपी त्यांना समृद्धी
समृद्धी मिळत नाही. ते लोक इतरांचं सुख बघून त्यांना मनामध्ये दुःख वाटतं. स्वतःचं ते म्हणजे जे आहे ते सुख ते नष्ट करायला लागलेले असतात. त्यामुळे जसं मी सांगितलं आधीच की घरामध्ये अपशब्द वगैरे बोलणं हे अजिबात व्हायला नको. आपलं घर हे वास्तू, आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. म्हणून हा एक नियम जो आहे तो नक्की पाळा. आपण बघा कोणाला तरी काहीतरी कठोर बोललो, अपमानास्पद बोललो, तर त्या माणसाच्या डोक्यात नेहमी ते राहतं. भले आपण त्यावेळेस रागात असू, काही असू, पण ते बोलल्यामुळे काय होतं की त्या माणसाच्या ते मनात राहून जातं आणि किती पण आपण नंतर त्याच्याशी चांगलं वागलं ना तरी पण त्या गोष्टी आपल्या मनातून जात नाही. यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर जिथे अस्वच्छ असते तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले आहे. मान्य आहे आजकाल महिला वर्किंग असतात, त्या सकाळी जातात ते संध्याकाळी येतात वगैरे, पण काही महत्त्वाची कामं त्यांनी उरकलीच पाहिजे. जसं की बघा, स्वयंपाकघर जर तुमचं घाणेरडं असेल तिथे आई अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. ज्या स्वयंपाकघरामध्ये उष्टी खरकटी भांडी ही जास्त काळ ठेवली जातात तिथेच घाणेरडापणात म्हणजे माशा होतात वगैरे, असं बराच घाणेरडापणा होतो, वास येतो. तर असे भांडे वगैरे ठेवल्यामुळे त्या घरामध्ये कधी पण आनंदाचं चांगलं वातावरण निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते आणि मग परिणामी शारीरिक म्हणजे आजारपण येतं, आर्थिक समस्या ह्या सगळ्या सुरू व्हायला लागतात. किचन रूम जे आहे, स्वयंपाकघर हे आपल्या घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जितकं देवघर महत्त्वाचं आहे तितकंच किचन महत्त्वाचं आहे, कारण किचनमध्ये शिजवलेलं अन्न आपण खात असतो. तुम्ही बघा सायंटिफिकली पण जरा विचार कराल, किचन स्वच्छ असलं ना त्या घरामध्ये रोगराई वगैरे कमी असते. नाही तर किचन अस्वच्छ असेल तर त्या घरातले लोक पण सारखे आजारी पडतात. आणि कधी पण रात्रभर अशी भांडी खरकटीत ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये खूप मोठी नकारात्मकता येत असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. याबद्दल मी आधी पण बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती शेअर केलेली आहे. तिथे नकारात्मकता साचते आणि मग घरातल्या लोकांवर तिथल्या त्या किचनमधल्या नकारात्मकतेचा अन्नाद्वारे तो परिणाम होतो. ते लोक वाईट विचार करतात घरामध्ये, मग भांडणं कटकटी या गोष्टी सुरू व्हायला लागतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, घरातला हा किचन जो आहे स्वयंपाकघर ते नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवू नका. भले आपल्याकडे मावशी येतात वगैरे, मांडणे दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचं थोडंसं खरकटं वगैरे काढून व्यवस्थित एका भांड्यात घेऊन ते टाकून द्या आणि तसे भांडे ठेवा थोडेसे स्वच्छ केलेले. मी म्हणत नाही अगदी धुवून पुसून, पण त्याचं खरकटं वगैरे व्यवस्थित काढून घ्या. कळालं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. तर बघा, अशा काही आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही आपण चुका करून बसतो की ज्यामुळे मग आपल्याला पस्तावा येतो. आपण विचार करतो की मी एवढं करते तेवढं करते, तरी पण असं काय होतं तर आपल्या वागणुकीवर पण आपलं नशीब अवलंबून असतं. तर म्हणून नक्की या सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत असतील, या सवयी तुम्हाला असतील वाईट सवयी, तर त्या आजच बंद करा की जेणेकरून मग येणारा पुढचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय आनंदीचा, सुख समृद्धीचा जाईल. तर ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.